गुड मॉर्निंग, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर इथे आज सकाळी जीवनला शाळेत सोडून येताना छान अशी मेथीची भाजी घेऊन आली. आता पावसाळा सुरू झाला आहे ना, तर भाजीचे भाव एवढे वाढलेत ना की विचारूच नका. एवढीशी मेथीची जुडी मला 60 रुपयाला भेटली होती. आता आमच्या जीवनला टिफिनला हीच भाजी हवी होती. म्हटलं चला, कसला विचार न करता घेऊन आली. तशी भाजी मला खूप छान मिळाली होती. असं आज स्वयंपाकाची तशी फारशी धावपळ नव्हती, कारण आज तो भात सासूबाईंवर होता. फक्त भातडाळ करायची होती. आता मॉर्निंगला जीवनला बटाट्याची भाजी केली होती, त्यामुळे दुपारच्या भाजीचं टेन्शन नव्हतं. आता स्वयंपाकाला जरी आराम असला तरी काही छोटी मोठी कामं आपली साथ सोडत नाहीत, बरोबर ना. आता तुम्हाला तर माहीत आहे, माझी नवीन डिलिव्हरी झाली आहे आणि बाळाला धुरी देण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात अनेक घरामध्ये पाळली जाते. आज धुरी देण्यासाठी ना ओवा, लसूण, तसेच बाळाची नजर काढण्यासाठी मीठ, मोहरी, तुरटी हे सर्व संपलं होतं. म्हटलं चला, ते महत्त्वाचे काम आज करून घेऊया. आता धुरी का दिली जाते हे तर तुम्हाला माहीत आहे. बाळाला सर्दी कप कमी व्हावा, बाळाला गॅसचा त्रास दूर व्हावा, यासाठी ही पद्धत वापरली जाते. चला, एक काम झाले नाही तर दुसरं काम. आता तापवलेलं दूध संपलं होतं. म्हटलं चला, ते पण काम पूर्ण करून घेऊ, म्हणजे ना एक सुटकेचा श्वास घेता येईल. चला, इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ना बाय बाय.